उद्याचे भाविक बरेचसे 15 ऑगस्ट झेंडावंदन झाल्यानंतर बरेचसे लोक येणार आहे. तरी आम्ही अगदी व्यवस्थित पुरुषांकरता 2 रांगा, महिलांकरता इकडून स्पेशल दर्शन, डायरेक्ट महिलाला काही रांगेत उभं राहायचं काम नाही, डायरेक्ट दर्शन होईल. आणि ह्या सभा मंडपच्या वरून खाली हे जिना लावलेला आहे आणि एक इकडनं रांग आहे. आणि सभा मंडप पत्र्याचा खूप मोठा दिला आहे, 100 बाय 150चा, 150 बाय 150चा एक, 100 बाय 50चा एक आहे, अजून इकडं 50 बाय 100चा एक आहे. आणि पाण्याचे आरो लावलेले आहे, जवळपास 4-5 पाण्याचे आरो आहे, पाण्याची व्यवस्था होईल. आणि पार्किंग जवळजवळ 10 एकराची पार्किंग करेल, पार्किंगची व्यवस्था केली. सिक्युरिटी गार्ड आहे 70. आणि हे लोकशावा म्हणून ते लोक पण 70 येणार आहे. पोलीस फोर्स राहणार आहे. आणि पोलीस ठाण्यावर आम्ही पत्र देऊन बरेचसे सिक्युरिटी गार्ड आणि पोलीस मदत करणार आहे. आम्हाला टायगर फोर्स येणार आहे, दवाखान्याची गाडी पण येणार आहे आणि सगळं व्यवस्थितरित्या पार पडू. आता एक महत्वाचा प्रश्न, आता गावकऱ्यांसाठी आपण जे दर्शनाची व्यवस्था करणार आहात ती दर्शनाची व्यवस्था कशी असणार आहे? गावकऱ्यांसाठी त्यांना कल्पना दिली व आपण आधार कार्ड आणावं. आम्ही खुलताबादचेच रहिवासी याच्याहून खात्री होईल. आणि आम्ही आपल्या जे सिक्युरिटी गार्ड हे राहतील त्यांना सांगू व आधार कार्ड बघून त्यांना डायरेक्ट सोडण्यात येईल. नक्कीच होते मंदिर संस्थानचे अध्यक्ष. आता आपल्यासोबत जे मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी जोंधळे सर आपल्यासोबत. सर नमस्कार. बघितलं सुंदर असं आयोजन पहिल्या शनिवारचं आपण करण्यात आलेलं आहे. आणि या अनुषंगानं बघितलं जर पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आणि याकडे बघितलं तर मंदिर संस्थानचे जे ट्रस्टी असतील किंवा सिक्युरिटी असतील हे देखील यामध्ये तैनात करण्यात आलेले आहे. कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण कशा प्रकारे तयारी केली आहे? सालाबादप्रमाणे या वर्षी श्रावण महिना 13 तारखेपासून सुरू झालेला आहे. आणि पहिला शनिवार 15 ऑगस्ट आणि शनिवार एकाच दिवशी आलेले आहेत. त्यानिमित्त भाविकांची गर्दी या ठिकाणी, लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी अध्यक्ष विश्वस्त मंडळाच्या वतीने फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी पुरुषांच्या 2 लाईन लावलेल्या आहेत. महिलांसाठी एक स्पेशल गेट ठेवलेला आहे, VIP साठी आहे. या ठिकाणी काही VIPंची या ठिकाणी मर्यादा ठरवलेली आहे. आणि पाणी पिण्याचे ॲरो या ठिकाणी आहेत, पाणी पिण्याची व्यवस्था आहे. आणि मोठमोठे भंडारे सुद्धा आयोजन या ठिकाणी भाविकांसाठी या ठिकाणी केलेलं आहे. आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलायचं असेल, पोलीस यंत्रणा फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बंदोबस्त दिलेला आहे, होमगार्ड्स आहे. आणि अनिरुद्ध महाराज यांच्या माध्यमातून त्यांचे 100 स्वयंसेवक आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी बोलवलेले आहे. 108 नंबरचे ॲम्ब्युलन्स आहे, या ठिकाणी स्टॉकिंग फोर्स आहे. आणि हे सगळं मॅनेजमेंट विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. देवस्थानच्या वतीने 70 सुरक्षा रक्षक आणि पोलीस दलातील सर्व SID असेल, CID असेल, या सर्व खात्यातून या ठिकाणी लोक नियुक्त केलेले आहेत. आणि साध्या गणवेशामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा या ठिकाणी गस्त घालणारे आहेत. मोठ्या प्रमाणावर CCTV कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत. 2 LED बसवलेले आहेत, जेणेकरून जे आजारी असतील, कोणाला छातीचा आजार असेल, गंभीर आजार असेल, गर्दीत न येता त्यांचं मंदिरामध्ये ते लाईव्ह प्रदर्शित झालेलं आहे भद्रा मारुतीचं, ते त्यांना स्क्रीनवर पाहण्याला मिळणार आहे. आणि रेलिंगची व्यवस्था अतिशय सुंदर प्रकारे केलेली आहे, पाण्यापिण्याची आहे. आणि शेजारी भद्रकुंड आहे. आणि हा इतिहास सर्वांना माहीत आहे, त्या भद्रकुंडाचा इतिहास माहीत आहे. त्या कुंडाचं शास्त्र असं आहे, ज्या मुलामुलीचं लग्न होत नसेल, पुत्रप्राप्ती होत नसेल, अंगावर काही त्वचारोग असेल, काही कोर्ट कचेरीचे प्रश्न प्रलंबित असतील, त्या ठिकाणी जुन्या काळापासून रामराज्यापासून त्या ठिकाणी ट्रीटमेंट आहे. अंघोळ करायची आणि ओल्या वस्त्राने 11 प्रदर्शना मारुतीरायाला मारायच्या, आपली मनोकामना इच्छा पूर्ण होते. आणि या ठिकाणी जे नवस बोलता मुला मुली असतील, नवस असतात, लग्न जमत नाही, काही प्रॉब्लेम असतील, असे पायी या ठिकाणी येतात. आणि लांबून लांबून दिंड्या
या ठिकाणी येणार आहेत त्यांचं सुद्धा सर्व व्यवस्थापन या ठिकाणी अध्यक्ष साहेबांनी विश्वस्त मंडळाने केलेले आहे. या संस्थांचे अध्यक्ष माननीय मिट्टू पाटीलजी वारगळ आहेत, माननीय उपाध्यक्ष रामनाथ पाटीलजी वारगळ आहेत, या संस्थांचे सचिव आहे मंत्री महोदय अतुलजी सावे आहेत, भूषणजी अग्रवाल आहेत, पोपटशेठ जैन आहेत, कचरू पाटील बारगळ आहेत, या ठिकाणी किशोरजी अग्रवाल आहेत. हे सर्व विश्वास मंडळ 24 तास भाविकांचं दर्शन कसं व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहेत. आताच जसं दादांनी सांगितलं, जे स्थानिक ग्रामस्थ आहे, नागरिक आहे, यामध्ये बघितलं त्यांना आधार कार्ड दाखवल्यानंतर सोडण्यात येईल. मात्र या नागरिकांना कुठल्या वेळेचं बंधन आहे का दर्शनासाठी? या ठिकाणी हा ग्रामीण परिसर असल्या कारणाने त्यांना वेळेचं बंधन घालणं हे संस्थांच्या दृष्टीने चुकीचं ठरेल. त्यांच्या वेळेनुसार आता शेतकऱ्यांचं कामं कधी चालतात कधी चालत नाहीत, या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचं सुद्धा सुलभ दर्शन व्हावं यासाठी त्यांनी कधी पण आलं, फक्त आधार कार्ड बरोबर पाहिजे. आणि आधार कार्ड बरोबर असल्यानंतर त्यांनी इतर 4-5 जण बाहेरची घेऊन येऊ नये ही त्यांना गावकऱ्यांना विनंती आहे. त्यांनी आधार कार्ड आणलं त्यांना सोडण्यात येईल. तसे आदेश अध्यक्ष साहेबांनी, उपाध्यक्ष साहेब माननीय अतुलजी सावे साहेब, खैरे साहेब यांनी दिलेले आहेत. गावकऱ्यांना गाव गेटमधून सोडण्यात यावं. दादा, आता एक शेवटचा प्रश्न, जसं की नागरिकांची गर्दी, भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि यामध्ये 108 जी अँब्युलन्स आहे, ही अँब्युलन्स महिनाभर उपलब्ध राहावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. असं देखील पत्रव्यवहार आपण संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. काय सांगता? 1 महिनाभर इथंच राहायचं त्यांना पत्र दिलं आम्ही आणि ते थांबणार आहे. हा, वैद्यकीय सेवा ते पूर्ण आपल्याला इथं देणार आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.